नमस्कार मंडळी, मी निलेश पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतोय माझं गाव सांगोडे या युट्यूब चॅनेलवर. मंडळी, आपण व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये हिवरे बाजार या ग्रामपंचायतीची माहिती बघितली आणि बघितले की पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलेले प्रयत्न. आज आपण अशाच एका सरपंचाची आणि ग्रामपंचायतीची माहिती बघू. भारताचे भविष्य हे तिच्या खेड्यातच आहे. मी म्हणेन की जर खेडेगाव नष्ट झालं तर भारत सुद्धा नष्ट होईल, असं म्हणणं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं. कदाचित आपण खेडे ग्रामीण भागाशी संबंधित अशी अनेक वाक्य वाचली ऐकली असतील, पण वास्तविकता ही की आपल्यापैकी कोणीही आपल्या खेड्याकडे खरोखर गांभीर्याने पाहिलेले नाही. शेकडो वर्षापासून नेहमीच खेड्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे, कारण आपल्यातील प्रत्येक जण शहरीकरणाच्या शर्यतीत व्यस्त आहे. जगातील जवळपास निम्मी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. 1960च्या दशकात भारतातील ग्रामीण भागातील लोकसंख्या सुमारे 82% आतापर्यंतची सर्वाधिक होती आणि आता ती जवळपास 66% इतकी आहे, आतापर्यंतची सर्वात कमी. हे कदाचित दोन कारणामुळे आहे. गावे ग्रामीण श्रेणीतून बाहेर पडत आहे आणि ग्रामीण भागातील लोक चांगली जीवनशैली जगण्याच्या हेतूने शहराकडे स्थलांतर करत आहेत. हे सत्य व्यास चौरसी यांच्या एका महान ओलीची आठवण करून देते. ब्याह औरतों से आंगन छीनता है और व्यापार मर्दों से गांव. विवाहाने महिलांकडून अंगण हिसकावून घेतले आणि व्यापाऱ्यांकडून त्यांचे खेडेगाव. हे खरंच आहे. भारतात एफएमजीसी क्षेत्रातील विक्रीपैकी 50% विक्री ही फक्त 2% गावातील योगदानातून होते आणि अजूनही भारतीय खेड्यांमध्ये या समाजातील तथाकथित विकसित समुदाय दुर्लक्ष करतात. आपण आपल्या फायद्यासाठी नेहमीच विविध क्षेत्रात महात्मा गांधी हे नाव घेतो, परंतु खेड्याविषयी असलेले त्यांचे मत आपण कधीच गांभीर्याने घेतले नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. गाव बढेगा तभी देश बढेगा. आपण अशा वजनदार घोषणा देत नेहमीच आनंद घेतला आहे, परंतु दुर्दैवाने हे आपल्या कृतीतून कधीच प्रतिबिंबित झाले नाही. बहुतेक गावकऱ्यांना शासनाने त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी अपेक्षा असते. आपल्यावर नेहमी कुणीतरी दया करावी अशी मानसिकता आपल्यात का आहे? कित्येक दशकापासून ही विचारसरणी आपल्या ग्रामीण भागातील लोकांच्या मनात अशी पद्धतशीरपणे बिंबवली गेली आहे की ते असहाय्य आहेत. त्यांच्या चांगल्या जीवनशैलीसाठी त्यांना बाह्य मदतीची किंवा अनुकूलतेची आवश्यकता आहे. एकंतर सरकारकडून किंवा काही स्वयंसेवी संस्थांकडून किंवा काही खासगी संस्थांकडून गावे स्वावलंबी का होऊ शकत नाहीत? स्वतः गावकरी त्यांचे गाव जागतिक नकाशावर का नेऊ शकत नाहीत? आपल्या स्वतःच्या गावाला सुधारण्यासाठी काय लागते? बरं, त्यासाठी प्रचंड पैसा लागतो असे काही नाही, परंतु आपण जिथे राहत आहोत त्या गावात सुधारणा करण्यासाठी एक प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मशिस्त मात्र अतिशय आवश्यक आहे. यासाठी नेतृत्वातील गुण असलेल्या एका व्यक्तीची आवश्यकता आहे, जो त्याच समाजातील आहे, जो या मार्गाद्वारे इतर गावकऱ्यांना मार्गदर्शन करू शकतो, ज्यांच्याकडे स्वतःच्या लोकांची उन्नती करण्याची दूरदृष्टी आहे. आणि मला खात्री आहे की या देशातील प्रत्येक खेड्यात किमान एक तरी असा माणूस आहे जो आपल्या गावकऱ्यांना नवीन गावाची स्वप्ने दाखवून त्या स्वप्नांना सत्यात आणण्यास प्रवृत्त करू शकतो. आणि अशाच एका ग्रामपंचायतीच्या प्रवासात मी आपल्याला घेऊन जातो. या ग्रामपंचायतीचे नाव आहे पाटोदा ग्रामपंचायत आणि या ग्रामपंचायतीचे सरपंच श्री भास्कर पेरे. या माणसाने आपले गाव भारतातील अस्वच्छ गावाच्या यादीतून पाहण्यास नकार दिला, ज्याने आपल्या लोकांना अस्वच्छ आणि आरोग्यासाठी घातक असणाऱ्या वातावरणात जीवन जगण्यास नकार दिला आणि असहाय्य गरीब गावकरी म्हणून इतरांकडून सहानुभूती घेण्यास नकार दिला. या अद्भुत माणसाने आपले गाव सुंदर बनविण्याचे स्वप्न पाहिले. त्याने आपल्या गावाला स्वतःच्या गावकऱ्यांसाठी चांगले आयुष्य जगण्यासाठी एक आदर्श गाव बनविण्याचे स्वप्न पाहिले. ज्यांनी स्वतःच गावकऱ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या जीवनाचा स्पर्श करण्याचे स्वप्न पाहिले. ते दूरदृष्टी, दृढ निश्चय, धैर्य आणि उत्तम एक व्यावसायिक दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्व आहे, ज्याने आपले पाटोदा एक आदर्श गाव परिवर्तित केले आणि त्यांनी गावाला निर्मल ग्राम यासह राज्य व केंद्र सरकारचे शेकडो पुरस्कार जिंकून देऊन पाटोदा गावाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवले. गावाला 2 वेळा भारताच्या राष्ट्रपतींनी देखील सन्मानित केले आहे. श्री भास्कर पेरे, ज्यांनी आपल्या गावाला
परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या ग्रामस्थांचे जीवन उन्नत केले. इतर गावांनी आपल्या प्रगतीच्या प्रवासात या गावातून प्रेरणा घ्यावी अशा अनेक गोष्टी येथे आहेत. आपण बऱ्याचदा असे म्हणणे ऐकले आहे की विनामूल्य जेवण असे काही नसते. तर बघा, प्रत्येक गावकऱ्यांसाठी जेवण विनामूल्य आहे. शाळेतील मुलांना दूध विनामूल्य आहे. पिण्याचे पाणी विनामूल्य आहे. अंघोळीसाठी गरम पाणी विनामूल्य आहे. धान्य पीठ विनामूल्य, इंटरनेट सेवा विनामूल्य आणि बरेच काही. तथापि लक्षात ठेवा, आपल्या क्षमतेनुसार प्रत्येक विनामूल्य सेवेचा लाभ घेण्यासाठी पाटोदा येथील प्रत्येक ग्रामस्थांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या काही मूलभूत नियमांचे पालन करावे लागते. वर नमूद केलेल्या प्रत्येक विनामूल्य सेवेचा लाभार्थी होण्यासाठी गावकऱ्यांना स्वतःला एक शिस्त लावावी लागेल. अर्थातच यातील एक व्यावसायिक दृष्टिकोन जपणे आवश्यक आहे. कोणतीही संस्था आर्थिक शिस्तीविना चालू शकत नाही. मग ती देश असो किंवा एक लहान गाव असो, ती टिकवण्यासाठी आर्थिक शिस्त असावीच लागते आणि श्री भास्कर पेरे यांना हे चांगलेच ठाऊक आहे. ते आपल्या गावकऱ्यांसाठी काय करीत आहे याविषयी ते स्पष्ट आहेत आणि स्वतःच्या जीवनासाठी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडे काय द्यायचे आहे हेही त्यांना चांगले स्पष्ट आहे. चला तर मग या सुंदर गावातून एक छोटासा फेरफटका मारूया. वाळूज औरंगाबादच्या औद्योगिक पट्टा येथून 7 किलोमीटर किंवा औरंगाबादच्या मुख्य शहरापासून सुमारे 13 किलोमीटरचा प्रवास करून आपण पाटोदा, गंगापूर, नेहेरी या दुहेरी गावात पोहोचतो. पाटोदामध्ये 602 घरे आणि 3350 ग्रामस्थ आहेत. या गावात पुरुषांपेक्षा महिलांची टक्केवारी जास्त आहे. म्हणूनच आपल्याला या गावात चालणारे प्रकल्प तसेच बऱ्याच योजना अशा आढळतील की ज्या महिलांचे जीवन अधिक चांगले बनवण्यासाठी केलेले आहेत. या गावातील प्रत्येक स्त्रीचा खूप आदर केला जातो. गावातील प्रत्येक घरांघरांवर कुटुंब प्रमुख पुरुषांबरोबर बाईचेही नाव लिहिणे बंधनकारक आहे. पाटोदा गाव लोकसंख्या शास्त्र हे पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा गावच्या हद्दीत तुम्ही प्रवेश करता त्या क्षणी खाम नदीवरील स्वच्छ आणि निसर्गरम्य पूल तुमचे स्वागत करतो. स्वागतालाच एक पाटी आहे ज्याच्यावर स्पष्टपणे आणि अभिमानाने म्हटले आहे की तुम्ही अद्याप आपल्या घरात शौचालय बांधलेले नसल्यास कृपया परत फिरा. या गावाने 2005 सालपासून स्वतःला खुल्या शौचापासून मुक्त केले आहे. पाटोदाच्या ग्रामीण विकासाची पायाभरणी 2005 साली सुरू झाली आणि त्यानंतर या गावाने व गावकऱ्याने मागे वळून पाहिलेच नाही. अवघ्या 7 वर्षात पाटोदा गावचे संपूर्ण चित्रच पालटून गेले. एकेकाली खुले शौच, लहान सहान गल्ल्यांमधून वाहणारे सांडपाणी यामुळे अस्वच्छ झालेल्या गावकऱ्यातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू लागला होता. तेच गाव 2012 साली भारतातील सर्वात स्वच्छ ग्रामपंचायत गाव म्हणून उदयास आले. एकेकाळी या गावच्या हद्दीतील सर्व गल्ल्यांमध्ये कचऱ्यांचे साम्राज्य होते. वाहणारे सांडपाण्याचे लोट होते. ते सर्व रस्ते आता पेवर ब्लॉक्स सह पुन्हा नव्याने बनले गेले आहेत. आता या गावात तुम्हाला एकही असा रस्ता दिसणार नाही ज्यास कच्चा रस्ता म्हणून संबोधता येईल. आता संपूर्ण गावातील रस्ते पेवर ब्लॉक्सने सजलेले आहेत. फरशा घातलेले रस्ते, गावातील रस्त्यांवर कुठेही कचऱ्याचा एक तुकडाही तुम्हाला दिसणार नाही, कारण प्रत्येक घराला ग्रामपंचायतीने 2 कचरापेटी उपलब्ध करून दिल्या आहेत. एक कोरडा कचरा आणि एक ओला कचरा यासाठी प्रत्येकी एक आणि प्रत्येक घरातून कचरा नियमितपणे गोळा केला जातो. त्याची ऊर्जा व खत तयार करण्यासाठी गावामध्ये प्रक्रिया केली जाते. शेवटी स्वतःचे गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ग्रामस्थांचीच आहे. हा विचार गावच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या भिंतीवर रंगून ग्रामस्थांच्या मनात घोलत ठेवला आहे. मी गावचा, गाव माझा, मग गाव स्वच्छ कोण ठेवेल, तुझा आजा. ग्रामपंचायतीच्या भीतीवर ग्रामस्थांनी झाडे लावण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. तुम्ही या खेडेगावात प्रवेश केल्यावर तुमचे लक्ष एका पिठाच्या गिरणीकडे जाते. तेथे गावकऱ्यांनी अभिमानाने लिहिले आहे, मोफत पीठ देण्याचा भारतातील पहिला उपक्रम. अर्थातच आर्थिक वर्षासाठी ग्रामपंचायतीस आगाऊ कर भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी. ग्रामस्थांना मोफत पीठ देण्यास भारतातील पहिला प्रयोग पाटोदा गाव, औरंगाबाद. मग आपण पाटोदाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीपर्यंत पोहोचतो, जे आपल्या गावच्या
तथ्याविषयी काही उपयुक्त माहिती देऊन इलेक्ट्रिक डिस्प्ले बोर्डद्वारे आपले स्वागत करते. त्या दिवशी ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्या ग्रामस्थांना या बोर्डावरून शुभेच्छा दिल्या जातात. ग्रामस्थांची ही इमारत आपल्या कल्पनेच्या पलीकडे स्वच्छ ठेवली आहे. कार्यालयाच्या दरवाज्यांची सेन्सरच्या सहाय्याने आपोआप स्वयंचलित उघडझाप होते. पाटोदा गावाने भारतातील सर्वात स्वच्छ गाव होण्याच्या दृष्टीने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि हे गाव स्वावलंबी होण्यासाठी ग्रामपंचायतीने आणि योजनेसाठी शेकडो पुरस्कार जिंकले आहेत. पुरस्कारांमध्ये राज्य तसेच केंद्र सरकारने अनेक मानदंड आणि 2 वेळा राष्ट्रपतींचा सन्मानही याचात प्रवेश आहे. पाटोदा गावाने जिंकलेले असंख्य पुरस्कार ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या समोर लावले आहेत. गावात एक जो जल शुद्धीकरण प्रणाली आहे, जी आपल्या गावकऱ्यांना अगदी नाममात्र दराने पिण्यायोग्य पाणी देते आणि आगाऊ कर भरणाऱ्यांना काही लिटर पाणी मोफत देते. अशा विविध प्रकारच्या योजना आणि प्रकल्प आपल्या गावात राबवून श्री भास्कर पेरे पाटील यांनी आपल्या ग्रामपंचायतीला म्हणजेच पाटोदा ग्रामपंचायतीला इतर ग्रामपंचायतीच्या तुलनेत खूप पुढे नेऊन ठेवले आहे. तर मंडळी, पाटोदा आणि हिरवे बाजार ग्रामपंचायतीला जे जमले ते इतर ग्रामपंचायतीला का जमले नाही याविषयी लवकरच अधिक अभ्यास करून याची माहिती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, आता वळूया गावातील मागील 2 आठवड्याच्या घडामोडींकडे. मंडळी, गावात प्रधानमंत्री जल जीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत हर घर जल ही संकल्पना पुढे येत आहे. ग्रामपंचायतीने या योजनेचा पाठपुरावा करून ही योजना गावासाठी आणली. यासाठी ग्रामपंचायतीचे खूप खूप कौतुक. परंतु या योजनेतील पाण्याच्या टाकीच्या जागेबद्दल दुमत निर्माण झाले आहे. नमस्कार मंडळी. मंडळी, जल जीवन मिशन योजना ही गावासाठी दिशा बदलणारी व गावातील कायापालट करणारी योजना आहे. ही योजना गावात योग्य त्या ठिकाणी स्थापित व्हावी ही आमची इच्छा आहे आणि या कामात जमेल तशी मदत करणं हे आमचं कर्तव्य सुद्धा आहे. म्हणून मी या जागेबाबत जे दुमत आहे त्याबद्दल मी माझ्या कामातील अनुभव या चॅनलद्वारे मांडत आहे. पहिला मुद्दा, पाण्याची टाकी ही रहदारीच्या रस्त्यावर असू नये, कारण टाकीवरून पाणी हे ओव्हरफ्लो होते. तसेच काही कालाने टाकीचे स्ट्रक्चर वरून पडत असतात, त्यामुळे इजा होऊ शकतात. तर दुसरा मुद्दा असा की पाण्याच्या टाकीला कंपाऊंड असणे गरजेचे आहे, जेणेकरून जनावरांकडून फिल्टरला काही नुकसान होणार नाही. तसेच फिल्टरसाठी वेगळे पंप रूम पाहिजे, जेणेकरून फिल्टर जेव्हा मेंटेनन्ससाठी खोलले जाईल तेव्हा त्या ठिकाणी व्यवस्थित काम करता आले पाहिजे. आपला जो फिल्टर आहे तो 12 ते 15 लाखांचा आहे, परंतु माझ्या कामाच्या ठिकाणी 30 ते 40 लाखाचे फिल्टर आहेत. त्या फिल्टरला दर 3 महिन्यांनी सर्व्हिसिंग करावी लागते. आज आपण फिल्टरमध्ये 1000 लिटर पाणी इनलेट केले तर 700 लिटर पाणी आपल्याला पिण्यासाठी व उर्वरित 300 लिटर पाणी हे वाया जाते. परंतु जर वेळेवर फिल्टरची सर्व्हिसिंग केली नाही तर भविष्यात 300 लिटर पाणी वापरायला व 700 लिटर पाणी वाया जाईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्याची लाईन वेगळी आणि वापराच्या पाण्याची लाईन वेगळी पाहिजे, कारण वापराच्या पाण्याची लाईन मध्ये गाळ जमा होऊ शकतो आणि या गाळामुळे पाण्यातील पॅरामीटर्सवर फरक पडू शकतो. तसेच वेस्टेज पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट होणे गरजेचे आहे, कारण पाणी हे वेगवेगळ्या माध्यमातून गळती होत राहते. तर या सर्व कारणांमुळे आम्ही ग्रामपंचायतीला विनंती करतो की या सर्व बाबींचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा. पुढील बातमी आहे ग्रामपंचायतीचीच. दिनांक 3/11/2023 रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्रीमती विजयाताई पाटील मॅडम यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपस्थित होते. आमच्या टीमच्या कडून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता पुढे वळूया. दिनांक 3/11/2023 रोजी सांगोडे गावाच्या वतीने भारतातील प्रतिष्ठित ज्येष्ठ कीर्तनकार वैकुंठवासी हरिभक्ती पारायण बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
हनुमान प्रसादिक भजन मंडळ सांगोडे, गावदेवी महिला भजन मंडळ सांगोडे तसेच ग्रामस्थ मंडळ सांगोडे यांचे हरिपाठ व हरिभक्ती पारायण श्री माधव महाराज केशव यांच्या कीर्तनातून श्रद्धांजली देण्यात आली. पुढील बातमी आहे दुःखद घटनेची. गावातील ज्येष्ठ नागरिक कैलासवासी शेवंतीबाई बाबू पाटील यांना दिनांक 1/11/2023 रोजी देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना. पुढील बातमी आहे संस्थेची. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था सांगोडे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप करण्यात आले. संस्थेच्या या कार्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. पुढील बातमी आहे ग्रामपंचायतीचीच. दिनांक 7/11/2023 रोजी ग्रामपंचायत मध्ये तहकूब सभा घेण्यात आली. या तहकूब सभेत एक धक्कादायक गोष्ट पुढे आली, ती म्हणजेच गावातील तलावाचा जो लिलाव झाला आहे त्या लिलावाची पहिली रक्कम 5 लाख रुपये ग्रामपंचायत मध्ये दिली आहेत. परंतु ग्रामसेवक कैलास जाधव यांनी तलावाची रक्कम ग्रामपंचायतीच्या अकाउंट मध्ये जमा झाली नाही असा खुलासा केला आहे. ही एक गंभीर बाब आहे. यावर ग्रामपंचायतीने पुढे येऊन खुलासा करावा. इथे आम्ही ग्रामस्थांना प्रश्न करतो की ग्रामपंचायतीच्या पैशावर ग्रामस्थांचा काहीच अधिकार नाही. मंडळी, पुढील बातमी आहे शेतीविषयी. गावातील भात शेती कापणीला सुरुवात झाली आहे. शेतकरी राजा आनंदात शेतीच्या कामाला लागले आहेत. तर मंडळी, या आठवड्यात दीपावली उत्सव येत आहे. तरी आमच्या टीमच्या वतीने सर्व ग्रामस्थांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आणि सजेशन्स आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आजच्यासाठी आपला निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.